मी समोर यायला तुम्हाला असं वाटलं असेल की बाबा मी माझ्या व्यवसायाच्या संदर्भात काहीतरी बोलेन, परंतु अजिबात तसं आहे नाही. कारण तुमच्या माइंड मध्ये एखादा विषय नसेल असा विषय मी तुम्हाला काहीतरी सांगेन. मी लहान असल्यापासून म्हणजे गरिबीत वाढलेला आहे आणि शाळा शिकताना जे काय वस्तू आम्हाला लागतात किंवा शाळा शिकण्यासाठी जे काय दप्तर लागतं त्या दप्तराची कमतरता पहिल्यांदा माझ्याकडे होती. सगळ्यात पहिल्यांदा मी शाळा ही शिकलेली आहे की दुसऱ्याच्या वैयक्तिक पानं फाडून मी अभ्यास केलेला आहे. पानं मी त्याच्यावर फाडून घेऊन ते दिले मला अभ्यासासाठी. माझ्याकडे अभ्यासाला पुस्तकं मी दुसरेही वापरले, बँक बुक मध्ये पुस्तक वापरले. त्यामुळे लहानपणापासूनच माझ्या माइंड मध्ये जे काय आहे किंवा समाजासाठी काहीतरी करावं असं माझ्या माइंड मध्ये पहिल्यापासून आहे. कारण मी त्या लेवलला शाळा शिकलो आणि ते शाळा शिकत असताना त्यावेळेस मला मदत करायची वृत्ती जास्त आहे. कोण पण असतो त्या कामकाजामध्ये एखाद्या मला अडचणी दिसला त्याला मदत करणार. माझ्या जवळ काय आहे किंवा मला किती लागणार याचा विचार मी नाही करत. त्याच्यासाठी किती उपकार पडतं जे मी त्याला अगोदर बघतो मी त्याला देतो. अशा जर मी आता प्रत्येक वर्षी कुठं जर गावात कार्यक्रम आहे किंवा शाळेत काय कार्यक्रम आले तर पहिला मला बोलवलं जातं. कारण गावात सगळ्यांना माहित आहे मी मदत करतो कंपल्सरी. कुठल्याही तो कुठल्या धर्माचा आहे चालेल मी नाही बोलत किंवा तो कुठल्या घरात आलाय त्याच्या पाठीवर किती रक्कम हे पण नाही बोलत. त्याला आता काय गरज आहे ते बघून मी कंपल्सरी करतो किंवा ते शाळेत सांगून ठेवलेलं आहे. कोणाला काही मदत आली तर कंपल्सरी मला सांगा मी ती मदत आहे. आणि प्रत्येक वर्षी मी माझ्या ठरवले कमीत कमी शाळेमध्ये ज्याला गरज आहे अशा मुलांसाठी कंपल्सरी वर्षाचा कमीत एक 10,000 तरी खर्च करावा असं माझं टार्गेट आहे वैयक्तिक. आणि त्या हिशोबाने मी आतापर्यंत गेली 6 ते 7 वर्ष झालं मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा मला आदर आहे. ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्या कॉलेजचा मला आदर आहे. ज्या शिक्षकाने मला शिकवलं शिक्षकाचा मला आदर आहे. कारण मी त्यांच्यापासून घडलेलो आहे आणि त्या शिक्षणानंतर ज्यांच्याकडे मी कामे केली की ज्यांच्या अंडर आता वागतोय त्यांचा मला आदर आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये जिथं गरज असेल तिथं अनाथ आश्रमामध्ये मी कंपल्सरी माझ्याकडे जेवढं जमेल ती द्यायचा प्रयत्न करतो आणि तिथे जाऊन सांगून येतो मग काय मदत करायचं सांगा कंपल्सरी. आणि गावात जी शाळा शिकणारी मुलं आहेत किंवा ज्यांना गरज आहे ज्यांना बाबा त्यांचे आईवडील मुलं एक 4-5 मुलं असतात परंतु काम आईवडील प्रामाणिकपणे काम करतात परंतु सगळ्या मुलांना शिकू शकत नाही अशी पण काही जण आहेत. मग अशा वेळेला त्यांची नाव ऐड येतात मी त्यांना कंपल्सरी मदत करतो. परंतु काही घरामध्ये अशी पण आहेत बाबा आई वडील आहेत मुलं जुळत आहेत परंतु व्यसनी आहेत. अशा मुलांना मी मदत करत नाही कधीच करत नाही. मी जाऊन त्यांना समजावून सांगतो बाबा तुम्हाला काय करायला पाहिजे. कारण बाबा वडिलांना जाऊन सांगतो सेपरेट त्याला घेऊन बाबा दुसऱ्या समोर अपमान करून राहतो त्याला वडिलाला बाजूला घेऊन सांगतो तुला काय करायचं आहे मुलगा तुला किती भारी आहे मुलगी किती भारी आहे त्यात काय नॉलेज आहे काय टेक्निक आहे किंवा ती पुढे किती भारी घेऊन त्याला समजावून सांगतो कंपल्सरी आणि त्याचं चांगल्या रूपात परिवर्तन करतो. आणि कंपल्सरी त्याला जेवढी जमते तेवढी तरी फी भर हे सांगतो कंपल्सरी राहिले मी तुला मदत करेन. असं असेल तर मी त्याला कंपल्सरी मदत करतो. तू काय नाही म्हणत त्याला मदत करते पण तुम्ही शाळेतून परत भरण्याचा म्हणतो भरतात काय बघा नसेल शेवटच्या क्षणी मला सांगा मी त्याला तुमची फी भरतो असे कंपल्सरी मी करतो. आणि ह्याच्या पाठीवर प्रत्येक वर्षी मी शाळेतून कंपल्सरी 2 मुली किंवा 2 मुलं जे काही ते कंपल्सरी दत्तक घेतो मी. आणि जरी समजा कदाचित एखाद्या मला दत्तक नाही मिळाले तर त्या 2 मुलांसाठी जो काही खर्च तो कंपल्सरी मी शाळेला किंवा अनाथ आश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला कंपल्सरी मी दान करतो. माझ्या मुलाचा आता वाढदिवस मी कंपल्सरी शाळेसाठी साजरा करतो.